रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन मतदारसंघाचे महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे अधिकृत उमेदवार अदिती तटकरे यांनी राष्ट्रवादी पक्षाचा जाहीरनामा पत्रकार परिषद घेऊन प्रसिद्ध केला। रोह्यातील मारुती चौक येथे पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अधिकृत राज्यस्तरीय घोषणापत्र जाहीरनाम्याचे उमेदवार अदिती तटकरे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले। आपण सहभागी झालेला आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्लजी पटेल साहेब, प्रदेशचे अध्यक्ष आदरणीय खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांच्या सूचनेनुसार आज महाराष्ट्रवादी घोषणापत्र म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अधिकृत राज्यस्तरीय जाहीरनामा आज आपण प्रसिद्ध करत आहोत। आणि या जाहीरनाम्याचे वैशिष्ट्य असे आहे की आज आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा या जाहीरनाम्याचा जी घोषणा आहे ती बारामतीमधून करणार आहे। आज आदरणीय तटकरे साहेब मुंबईमध्ये पत्रकारांसोबत संवाद साधून पत्रकार परिषद घेऊन तिथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्याची घोषणा करणार आहेत आणि आदरणीय प्रफुल्ल पटेल साहेब गोंदियामधून करणार आहेत। आम्ही सर्व जे उमेदवार आहोत पक्षाचे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि महायुतीचे उमेदवार, आम्ही पक्षाचा हा जाहीरनामा आमच्या मतदारसंघामध्ये आज एकाच वेळेला प्रसिद्ध करत आहोत। या जाहीरनाम्याचे वैशिष्ट्य जर साधारणपणे आपल्याला सांगायचे झाले तर महायुतीच्या सरकारने मधल्या कालावधीमध्ये जून महिन्यामध्ये झालेल्या अधिवेशनाच्या कालावधीमध्ये 28 जून रोजी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना घोषित केली आणि दर महिन्याला दरमहा माझ्या सर्व माता भगिनींना 21 ते 65 या वयोगटातील माता भगिनींना आपण या योजनेचा लाभ देण्याची प्रक्रिया जी आहे ती 1 जुलैपासून सुरू केली। दर महिन्याला 1500 इतका लाभ हा त्या माता भगिनींच्या थेट खात्यामध्ये DBTच्या माध्यमातून उपलब्ध होईल। तो सन्मान निधी दर महिन्याला 1500चा त्यांच्या खात्यामध्ये पोहोचेल। अशा पद्धतीची ही योजना त्यांना आर्थिकरित्या सक्षम करण्यासाठी, आरोग्य, त्यांचं रोजचं जीवन, राहणीमान वाढवण्याच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी आणि त्यांना सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून ही योजना आणण्यात आली। 17 ऑगस्ट रोजी या योजनेचा पहिला लाभ वितरित करण्यात आला आणि जवळपास पहिल्या टप्प्यामध्ये 1,07,00,000 महिलांना या योजनेअंतर्गत 1500चा लाभ वितरित करण्यात आला। त्याच्यानंतर सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये या योजनेचे उर्वरित जे हप्ते आहेत ते देण्यात आले आणि 9 ऑक्टोबरला ऑक्टोबर आणि नोव्हेंबर सहित 3,000 जो आहे तो महिलांच्या खात्यामध्ये जमा झाला। असा 5 महिन्यांचे जवळपास 7,500 हे थेट माझ्या माता भगिनींच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत। आज श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघामध्ये साधारणपणे 70,000पेक्षा अधिक महिलांना या योजनेअंतर्गत लाभ मिळत आहे आणि राज्यामध्ये जवळपास 2,45,00,000पेक्षा अधिक महिलांची पात्र नोंद झालेली आहे आणि 2,34,00,000पेक्षा अधिक महिलांना थेट त्यांच्या खात्यामध्ये आज हा लाभ वितरित झालेला आहे। या योजनेला मिळालेला प्रतिसाद, महिलांचा मिळालेला उद्दंड प्रतिसाद, त्यांच्या एकंदरीत त्या ठिकाणी आयुष्यामध्ये या योजनेमुळे आलेला बदल असेल, अनेक या संदर्भातल्या केस स्टोरीज असतील, सक्सेस स्टोरीज असतील, वेगवेगळ्या पद्धतीनं आम्ही त्या ठिकाणी राज्यव्यापी या योजनेचा प्रतिसाद घेतला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपल्या जाहीरनाम्यामध्ये आज जो सन्मान निधी 1500 आहे तो पुढच्या कालावधीमध्ये 2100 इतका वाढवण्याचा निर्णय हा म्हणजे प्रस्तावित केलेला आहे आणि जाहीरनाम्यामध्ये महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून ही महत्त्वपूर्ण योजना राबवण्यात आली। पुढच्या कालावधीमध्ये ही योजना बंद तर होणार नाहीच, या बाबतीत तर कोणाच्याही मनामध्ये काही शंका असण्याचं कारण नाही। या उलट या योजनेला मिळालेला प्रतिसाद बघून
ही या योजनेची जी दर महिन्याची रक्कम आहे ती 1500 करून 1500 वरून 2100 पर्यंत वाढवण्याचा एक जाहीरनाम्यामध्ये पहिला संकल्प आम्ही त्या ठिकाणी केलेला आहे। शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल, भात शेतकऱ्यांसाठी 25,000 प्रति हेक्टर बोनस असेल, 2.5 दशलक्ष नोकऱ्यांचं त्या ठिकाणी उद्दिष्ट आहे। ग्रामीण भागामध्ये 45,000 पणन रस्त्यांचं बांधकाम करण्याचं आश्वासन असेल, ही सर्व ही जाहीरनाम्यातली वैशिष्ट्य आहेत। आणि कुठे ना कुठेतरी आज महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून जे आलेल्या योजना आहेत, महिलांना एस टी प्रवास करत असताना 50% सवलत असेल, त्याचबरोबर अधिकाधिक रोजगार निर्मितीच्या दृष्टिकोनातून उचललेली पावलं असतील, मग ते युवा प्रशिक्षण योजना असेल, योजना दूत असेल, त्याचबरोबर त्या ठिकाणी मुलींना उच्च शिक्षण घेण्यासाठी 8 लाखाच्या पेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबांच्या उच्च शिक्षणाची जबाबदारी असेल, त्या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या महायुतीच्या सरकारने वेगवेगळ्या स्कीम्सच्या माध्यमातून राबवल्या आहेत। वयोश्री योजना असेल, ती पुढच्या कालावधीमध्ये अधिक प्रभावीपणे राबवणं ठीक आहे। महिला असो अथवा पुरुष असो, त्यांना वयोश्री योजनेअंतर्गत अधिकाधिक लाभ देणं, तीर्थक्षेत्रात मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र योजना अधिक प्रभावीपणे राबवणं, ह्या कुठे ना कुठेतरी वैयक्तिक जीवनामध्ये नागरिकांना अधिक त्यांचं जीवन सुखकर करण्याच्या दृष्टिकोनातून ज्या योजना आहेत त्या अधिकाधिक प्रभावीपणे राबवणं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जाहीरनामा किंवा घोषणापत्रामधला एक मुख्य त्या ठिकाणी उद्दिष्ट आहे। यावेळी जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील, प्रदेश सरचिटणीस विजयराव मोरे, तालुकाध्यक्ष विनोद पाशीलकर, माजी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे, शहराध्यक्ष अमित उकडे, महिला तालुकाध्यक्ष प्रीतम पाटील, शहराध्यक्ष प्राजक्ता चव्हाण यांसह माजी नगरसेवक, नगरसेविका व राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।